ओ चाचा, कैसा लग रहा है काम करके बारिश में? मजा आ रहा है? वीडियो आएगा भी यूट्यूब पे, सब्सक्राइब कर लेना. आज मस्त पाऊस पडतोय आणि एक मी वेगळं कॉम्बिनेशन ट्राय करतो, चायनीज भेळ आणि चहा. आज क्लायमेट तुम्ही बघाल ना, एवढं मस्त झालं इकडे. तुम्हाला दाखवतो मी. पुढं आपलं काम चालू आहे. पुढचं PCCचं वर्क थोडं करतो आहे आणि डेकचं जे कोबा वगैरे असतो ते वर्क झालेलं आहे. ते तुम्हाला मी दाखवतो आता. हा डेक इकडे बनवला आहे, तो कोबा केला आहे, पण जोरात पाऊस आहे, उलटा अजून स्ट्रॉंग होईल तो. दुःख बघा कसला भारी आला. हे पाठचं पण थोडंसं वर्क झालं बॅक साईडचं. इथे कोबा केलं आहे, नंतर इथे टाईल्स येतील. आणि हे बघा आजचं वेदर बघा कसलं छान आहे एकदम. इकडे बाहेर कॉमन वॉशरूम आपण एक करतोय. ही टॉयलेटची टँक आहे आणि सगळं धुकं आलंय. आता पावसाने एकदम तीव्र रूप घेतलाय, जरा स्ट्रॉंग पडतोय, जोरातच पडतोय. त्यामुळे थोडं त्यांना काम करायला इकडे प्रॉब्लेम होतोय. म्हणून ते एक आपल्याकडे एक पत्रा होता शिल्लक, ते वगैरे घेऊन त्यांनी झाकलं आता आणि इकडचं ते लोक करतात. एकदा कंप्लीट झालं की मग काही टेन्शन नाही त्याला. जवळजवळ अर्धा एक तास तरी सुकायला लागतं व्यवस्थित. नंतर किती पाणी पडलं तरी तेवढं चांगलंच असतं. आणि आपण जे हे खालचं वर करतोय हे M20 ग्रेडचं करतोय, म्हणजे एकदम हायर क्वालिटीचं आहे, जसं कॉलमला यूज करतात तसं. हे बघा इथे काय झाडं ठेवलेली आहेत ही, आणि मला वाटते आज 40 एक झाडं तरी मी लावले, सुपारी आणि आरेका फार्मचे मिळून. तर इथं सुरुवात आहे, अजून भरपूर झाडं घ्यायचे आहेत. हे पांढरं गोकर्णाचं झाड मला मिळालं, मस्त आहे एकदम. तर कडुलिंबाचे झाड आहेत, नीमचे झाड आहेत, हा लिंबू आहे, शाही सरबती म्हणून असं काहीतरी आहे. त्याच्यानंतर फुलांचे काय झाडं आहेत, बावा म्हणून एक, त्याला गोल्डन शॉवर असं देखील म्हणतात. नंतर जामचे आहेत, जामचे छोटे आहेत, बदामाचा छोटा आहे. मोठे झाडं पण घ्यायचे आहेत. तुळशीचे रोप आहेत. नंतर हा जो आहे हा कडीपत्त्यासारखा दिसतोय, बट ह्याला आमरस असं काहीतरी त्या झाडाचं नाव आहे, मला पण नक्की माहीत नाही. मला तिकडं आवडला म्हणून मी तो घेतला आहे. शोच आहे ते झाड. आज मी थोडी पाहणी करतोय, कुठे काय प्रॉब्लेम तर झालेला नाही ना. जे आम्ही वॉटर चॅनल वगैरे काढलेत ते व्यवस्थित काम करतायत का, हेच मी थोडं एक जोरात पाऊस पडतोय म्हणून चेक करतोय. तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित काम करतायत, कुठे काही डॅमेज झालं नाही, कुठे काहीच प्रॉब्लेम झाले नाही. आम्ही जेव्हा ही पिचिंग केली तेव्हा पाण्याला जाण्यासाठी एक व्यवस्थित वॉटर चॅनल आम्ही ठेवले. त्याचा बेनिफिट असं झालं की पाणी जो काही येतो तो सगळा त्या वॉटर चॅनलमध्ये कलेक्ट होतो आणि स्लोप असल्यामुळे तो एका साईडला तिकडे निघून जातो. आम्ही रोडला देखील असं वॉटर चॅनल मी थोडे काढलेले आणि त्याचा आता बेनिफिट होत आहे. हे बघा, आता त्या दिवशी काय होत होतं, मधनंच रोडवरनं पाणी येत होतं आणि आपल्या रोडची कंडिशन बघा थोडी इकडं डॅमेज झाली. जेव्हा पहिला पाऊस पडला त्या टायमातली गोष्ट आहे. मग आम्ही लगेच साईडने थोडंसं त्याला स्पेस करून पाणी जाण्यासाठी वाट दिली, तिला दिशा दिली. त्यामुळे आता बघा पाणी आपलं व्यवस्थित जातंय खाली. एवढ्या वादळात ते पक्षी कुठं चाललेत काय समजत नाही. जवळजवळ संध्याकाळचे 5:30 वाजून गेले. आज जेवायला काय घरी गेलो नाही, पाऊस भरपूर असल्यामुळे. म्हणून इकडेच एक वेगळंच कॉम्बिनेशन, आज चहा आणि चायनीज भेळ खातोय. तुमच्याकडे चायनीज भेळ भेटते का नक्की कमेंटमध्ये सांगा.